मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे. प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय? मग काळजी करू नका, उपाय आहे आमच्याकडे. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर 1 किलोवॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल्स, तेही नामांकित ब्रँड्सचे, वारी आणि अदानीमध्ये उपलब्ध. संपूर्ण गॅल्वनाइज स्ट्रक्चर, खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन, विक्रीनंतरची जबाबदार सेवा, हे आहे आमचं वचन. वाढलेल्या लाईट बिलाला पर्याय म्हणून आम्ही हे सेवा सुरू करत आहोत. लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट, कर्ज सुविधा उपलब्ध. सर्व राष्ट्रीयकृत बँका, श्रीराम फायनान्स, बजाज फायनान्स. पत्ता BST कॉम्प्लेक्स, मालपाणी लॉन्सच्या समोर, शेतकी संघाच्या पेट्रोल पंपा शेजारी. मोबाईल 74 98 06 92 08 व 92 84 40 18 40. प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर. लाईट बिल कमी करा, भविष्य उजळवा. संगमनेर शहर परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या बिबट मादीला अखेर वन विभागानं जेरबंद केलंय. गुलेवाडी, मांजुलकर चौफुली, मालदाड रोड आणि सुकेवाडी रोड परिसरामध्ये बिबट मादीचा संचार वाढल्यानं नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. 29 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:45च्या सुमारास आठवडे बाजारामध्ये भाजी विक्रीस जाणाऱ्या सौ सुनीता भाऊसाहेब पानसरे यांच्यावरती बिबट्यानं अचानकपणे हल्ला केला होता. या हल्ल्यामध्ये त्यांच्या पायाला आणि डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीनं शहरामधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. ही घटना ताजी असतानाच 8 डिसेंबर रोजी रात्री मालुंजकर चौफुली परिसरामध्ये बाईकवरनं जाणाऱ्या हर्षद अनिल सातपुते याच्यावरती बिबट मादीनं हल्ला केला. त्याच्या हाताला जखमा झाल्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. नागरिकांवरील सलग हल्ल्यांचा गांभीर्यानं आढावा घेत वन विभागानं तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आणि रात्रीची गस्त वाढवण्यात आली. तसेच लोकांना सतर्क राहण्याचं आवाहन देखील करण्यात आलं. बिबट मादीचा ऊसामधील आणि गिरणी गवताजवळील हालचाल क्षेत्राचा अभ्यास करून त्या परिसरामध्ये पिंजरा लावण्यात आला. अखेर संध्याकाळी वन विभागाचे ऑपरेशन यशस्वी ठरले. बिबट मादीला जेरबंद करण्यात आले. या कारवाईनंतर संगमनेर शहर आणि परिसरामधील घुलेवाडी, सुकेवाडी येथील ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. नागरिकांनी वन विभागाचे तातडीच्या आणि प्रभावी कारवाईबद्दल मनापासून आभार मानले. वन विभागाच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये पुन्हा एक विश्वास निर्माण झालाय. काल दिनांक 9/12/2025 रोजी वन विभागाने गुलेवाडी क्षेत्रामध्ये एका मादी बिबटचा त्रास गेल्या महिन्याभरात चालू होता. त्याला जेरबंद करण्यात यशस्वी झालेला आहे. या अगोदर सदरच्या मादी बिबटने मागच्या वर्षी काही रोडवरून येणाऱ्या दुचाकीवरील लोकांना अटॅक केलेला होता. सदरचे अटॅकची संख्या 4 ते 5 जवळपास मागच्या वर्षी या वर्षी पकडली असतात दिसून आली होती. तर सदरची मादी जेरबंद होणे खूप गरजेचे होते. त्या दृष्टिकोनातून आम्ही 29 ऑक्टोबर पासून प्रयत्न करत होतो की बाबा तिथे पिंजऱ्यांची संख्या वाढवली. लोकाग्रस्त आपण पेट्रोलिंग तिथे केलेली होती आणि त्यानंतर कालच्या 8 तारखेला पुन्हा एक हर्षल नावाच्या मुलावर अटॅक झाला. तर त्याची पार्श्वभूमी पाहता आणि घटनेची इंटेन्सिटी पाहून जास्त पिंजऱ्यांची आवक केली आणि काही आमच्या पद्धतीने प्रयत्न केले की जेणेकरून जास्तीत जास्त लवकर सदरची मादी आपल्याला जेरबंद करता येईल. तर त्या पद्धतीने काल ती मादी वन विभागाकडून जेरबंद झालेली आहे. तरीही सदरच्या क्षेत्रामध्ये बिबट नाही असं म्हणू शकत नाही. बिबट्याची शक्यता सगळ्या ठिकाणी तेवढीच असते. त्यामुळे सदरच्या क्षेत्रामध्ये लोकांनी काळजी घ्यावी. तसंच आसपासच्या संगमेश्वर शहरालगतच्या असणाऱ्या क्षेत्रामध्ये बिबटचं वास्तव्य आहे. संगमेश्वर शहरामध्ये बिबटचं वास्तव्य आहे. त्या संदर्भामध्ये पेट्रोलिंग करण्यात येत आहे आणि तरीही कुणाला काही जाणवल्यास वन विभागाच्या टोल फ्री क्रमांक 1926 वर संपर्क साधावा आणि त्याप्रमाणे वन विभाग सदर ठिकाणी जाऊन तात्काळ कारवाई करेल आणि बाकी आमच्या स्तरावर उपाययोजना चालूच आहे. धन्यवाद. शावी शेख, C24 संगमनेर. धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल. उपलब्ध सुविधा: मेडिसिन विभाग, 15 बेड्सचे सुसज्ज ICU, ECG, 2D इको, PFT, अस्थिरोग विभाग, ॲक्सिडेंट,
कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशालिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कॅन्सर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर. फोन नंबर 02425 2275 74, तसेच 2275 75. मोबाईल नंबर 74 99 17 68 64.